म्हणजे अजून कोण आलं की बस आंतरिक परिवर्तनाचा प्रवास सुरू करण्यासाठी, भूतकाळात झालेल्या मानसिक आणि भावनिक आघातांना पुसण्यासाठी, जीवन प्रवास सहज आणि सकारात्मक करण्यासाठी, शारीरिक व मानसिक संतुलन साधण्यासाठी आपण शक्तचक्र मेडिटेशनचा दुसरा दिवस चालू करतो आहे. दुसरा सत्र आपण आज चालू करतो आहे. काल आपण मूलाधार चक्र बघितलं. मूलाधार चक्र कुठं असतंय सगळ्यांच्या लक्षात आहे ना? कसं ओळखायचं? जर हायपर असलं तर काय असतंय? भावनांचा उद्रेक, म्हणजे कुठलीही टोकाचीच भावना घ्यायची. राग आला की इतका येतो की अजिबात आवडत नाही. छोट्या छोट्या कारणासाठी भरपूर राग येतो. त्यांचं स्वाधिष्ठान चक्र अति ॲक्टिव्ह आहे. एखाद्यावर आपल्याला स्वतःबद्दल भरपूर ओव्हर आपण आज केलेलं हे होतं. तर आता पहिला बस्तिका 2-3 मिनटं बस्तिका करायची आहे, मग कपालभाती करायची आहे. ओळीनं सगळे लक्षात आहेत का? पहिला कुठलं? बस्तिका, कपालभाती, बाह्य प्राणायाम, उज्जयी आणि भ्रामरी. या ओळीनं आपण करायचे. बाह्य प्राणायाम आणि उज्जयी 2 वेळाच करायचं आहे आणि भ्रामरी 3 वेळा करायचं. तुमच्या वर असतं, त्याचा रंग पांढरा आहे आणि त्याच्या सहस्त्र पाकळ्या आहेत. त्याची देवता परमात्मा आणि युनिव्हर्स आहे. नयनासाठी मेडिटेशन करायचं आहे. इतकी मी बिझी होते शिफ्टिंगच्या ह्याच्यात, तरी पण मी नयनाला कॉल केला, मी येणारच. पहिल्या दिवशी मला जमलं नाही, दुसऱ्या दिवशीपासून येऊन इतका छान अनुभव, तो ते मेचता येत नाही कुठल्या ह्याच्यात. एकदम शांती आणि एकदम हे योगाबरोबर मेडिटेशन पाहिजेच असं वाटलं. आणि योगा जोडते त्याचे साक्षात उदाहरण. पुढचा अभ्यास करणं फार महत्त्वाचं आहे. नवीन नवीन शिकायला मिळालं आणि देह देवाचे मंदिर म्हणतात त्याप्रमाणे सप्तचक्राचा अभ्यास करून खरोखर आपल्या आत्म्याच्या म्हणजे शांत कसं राहायचं, मनशांती मिळाली. ध्यानामुळे खूप छान वाटतं. मस्त. त्याबद्दल नैना मॅडम